नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागात आपल्याला काय ट्विस्ट पाहायला भेटणार आहे ते आपण जाणून घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला आजच्या भागात असं पाहायला भेटणार आहे, आता जी कौशिकी आहे ती आता युवराजसाठी केदारकडे येते आणि केदारला म्हणते, केदार मला असं वाटतंय की जो युवराज आहे तो निर्दोष सुटण्यासाठी आपल्याला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स बोलवावी लागेल आणि तिथे तू साक्ष द्यायची की जो युवराज आहे तो निर्दोष आहे. असं आता इकडे कौशिकीने केदारला करायला भाग पाडलेलं असतं. म्हणूनच कदाचित त्या 4 ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं पाहायला भेटलं की आता जो केदार आहे तो टेन्शनमध्ये असतो आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला हे करायला लागलेलं असतं, ह्याचं त्याला गिल्ट असतं. तुम्ही तो प्रोमो पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. मग आता जी कौशिकी आहे तिने असं त्याला सांगितलेलं असतं, हे आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे. दुसऱ्या बाजूला आता ज्या पद्मिनी काकू आहेत त्या चान्स सोडणार नाही आहेत बरं का. आता त्या तारिणीला सुनावणार आहेत, बघ तारिणी तुझा नवरा आता त्याला एक संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची. आता तो जाऊन बोलला तर बरं, नाहीतर पुन्हा काही घोळ घालून ठेवला ना तर खूप महागात पडेल त्याला. असं आता पद्मिनी काकू इकडे तारिणीला बोलत असतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की आता केदारने आत्ता तरी युवराजच्या विरोधात नाही बोलावं, नाहीतर त्याला पश्चाताप होईल, असं त्यांनी इकडे तारिणीला बोललेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता जी तारिणी आहे ती इकडे जे जे मॅडमकडे आलेली असते आणि जे जे मॅडमना म्हणते, काय हो जे जे मॅडम, मला असं वाटलं की तुम्ही युवराजला बोलतं कराल आणि त्याच्याकडनं सगळं काही काढून घ्याल, म्हणून मी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या युवराजबद्दल साक्ष दिली होती तुमच्यासमोर की खरंच गुलाब घरी आला होता, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आता काय झालं, तुम्ही असं का केलं? त्या युवराजनी काहीही न बोलता तुम्ही त्याला का बरं सोडलं? असं आता तारिणी जे जे मॅडमना विचारते बरं का. आजच्या भागात आपल्याला हाच ट्विस्ट पाहायला भेटणार आहे की तारिणी सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल जे जे मॅडमना ती जाब विचारणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, सहजासहजी जे जे मॅडम सांगून देतील का की त्यांनी का सोडलं, त्यांनी लाच घेतली, 2 करोड रुपये घेतले, या सगळ्या गोष्टी जे जे मॅडम तारिणीला सांगतील का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेट्ससाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.